नमस्कार. कवी बाभा बोरकर यांची लावण्य रेखा ही एक नितांत सुंदर अशी कविता आहे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे. अशाने सुरुवात होऊन नंतर एक एक म्हणजे आपण आणि आपलं आयुष्य याचं देखणेपण कशात आहे हे त्यांनी खूप सुंदररित्या त्यात वर्णन केलं आहे. आणि ही कविता मला नेमकी आज का आठवली? याचं कारण आहे, की आजच्या व्हिडिओत जे प्रमुख पाहुणे आम्हाला लाभलेले आहेत, त्यांना ही कविता तंतोतंत लागू पडते, असं मला मनापासून वाटतं. अतिशय प्रांजळ, नम्र, हसतमुख, ध्येयासक्त, गोड वाणीचा वरदहस्त लाभलेले. त्याचप्रमाणे शुभ्र पाऱ्यासारखे नितळ आणि चांदण्यासारखे शीतल असे अंतर्बाह्य देखणेपण ज्यांना पुरेपूर लाभलं आहे, ते म्हणजे डॉक्टर गोविंद भगत. सर, नमस्कार आणि आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत. धन्यवाद सोनाली. आज ह्या चॅनलवर मला तू निमंत्रित केलंस, याचा खूप खूप आनंद वाटतोय. आम्हाला पण खूप छान वाटते सर. सगळ्यांना गोविंद भगत सर, गोव्यात तरी गोविंद भगत हे नाव माहीत नाही असे कोणी विरळेच असतील. निवेदक म्हणून आपण त्यांना सगळे ओळखतोच. पण त्याबरोबरच इतर क्षेत्रातही त्यांची खूप छान अशी मुसाफिरी सध्या चालू आहे आणि त्याबद्दलही आपण जाणून घेऊयात. मी थोडक्यात त्यांचा परिचय देते. ते सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पणजी इथे व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, निवेदन, निरूपण केलं आहे. त्याचप्रमाणे राहुल देशपांडे, महेश काळे, पंडित शौनक अभिषेकी, विदुषी देवकी पंडित, विदुषी आरती अंकलीकर अशा अनेक दिग्गज अशा कलाकारांबरोबर त्यांनी निवेदन केलं आहे. आणि हा सगळा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. सर, कसे आहात? काय वाटतं? मी मस्त मजेत. मस्त पाऊस पडतोय. आनंदित असं वातावरण आहे. मी तुमची ओळख करून दिलीच आहे, पण तुम्ही जी तुमच्या खास शैलीत ओळख करून देता ना तुमची, ती आम्हाला ऐकायला आवडेल. माझ्या खास शैलीतील ओळख म्हणजे मला आठवतं मी गोव्यात हे सर्वांना ठाऊक आहे आणि मी कितीही वेळा सांगितलं तरी लोकांना वाटतं की परत परत तशीच ओळख करून द्यावी. कारण मी कुठेतरी हे वाचलं होतं आणि एक दिवस मी सहज रंगमंचावरनं माझी सगळी ओळख करून देताना मी नेहमी सांगायचो की मला निवेदनासारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहण्याची संधी खरं म्हणजे स्वरमंचानं दिली, हे माझ्या आयुष्याचं भाग्य. आणि जो शब्द ईश्वराचा आहे तो या जिव्हाग्रेवरनं उच्चारण्याची संधी मला प्राप्त होते आणि थोर मोठ संतांची वाक्य म्हणा, संतांचे अभंग म्हणा, या जिव्हाग्रेवरनं प्रकट करण्याचं भाग्य मला प्राप्त होतं. ही माझ्या आयुष्याचं संचित मी नेहमी मानत आलेलं आहे. म्हणून मी नेहमी माझी ओळख करून देताना सांगतो की तुकोबारायांची एक रचना आहे की आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, चालवी पांगुळा पायाविणे. हे तुकाराम महाराजांचे शब्द या जिव्हाग्रेवर कोरून घ्यावे अशी ज्याची मनापासून इच्छा, तो कोणी निंदा कोणी वंदा, आमचा बडबडण्याचा धंदा, या वाक्याशी प्रामाणिक राहून माझं कार्य करणारा मी भगत गोविंदा. वा वा वा, सुंदर. आणि हे 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 लोकांना आता म्हणजे आवडतं. मी प्रत्येककडे त्यांना अपेक्षा असते की मी अशीच ओळख करून द्यावी आणि मला त्याचा आनंद आहे. तेच आम्हाला पण खूप आवडलं हे. तर तुम्ही जसं म्हणालात की चांगले चांगले शब्द जिव्हाग्रेवर कोरून घेण्याचं जे भाग्य तुम्हाला लाभलं आहे, तर हा प्रवास तेवढाही सोपा नसेल. तर तो प्रवास कसा आहे ते आपण आता जाणून घेऊया तुमच्याकडून. मी सुरुवात करते तुमच्या गावापासून. अरे वा. तुमच्या बेतकी या गावाच्या मातीलाच कलेचा गंध आहे. तिथून तुमची सुरुवात झाली आहे. खरं म्हणजे तू माझ्या बेतकी गाव म्हणजे गावाबद्दल बोलणं म्हणजे माझ्या हृदयाला हात घालण्यासारखं आहे. कारण त्या गावाविषयी मला खूप प्रेम आहे. अजूनही मी त्या गावात राहतो. पणजी सारख्या शहरामध्ये काम करताना सुद्धा मला वाटतं की संध्याकाळी 5 वाजले की परत माझ्या घरी जावं.
ती माशेलची जी सीमारेषा आहे ती हुंगून पुढं जावं आणि मग माझ्या गावाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मी माझा राहत नाही, मी त्या निसर्गामध्ये वितळून जात असतो. ही माझी भावना आहे. कारण माझे तिकडे आई-वडील आहेत आणि आमचं कुटुंब आहे आणि माझा गाव हा साध्या माणसांचा गाव. निसर्गानं भरपूर दिलेला आहे. मांडवीचा काठ त्या गावाला लाभलेला आहे. हिरवीगार शेती आहे सगळं आणि माणसं साधी आहेत. जिथं मी माझी सगळी वल्कलं मी काढून टाकत असतो त्या गावामध्ये. जी मला रंगमंचावर प्राप्त झालेली आहेत. माझ्या अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून मला जी वल्कलं प्राप्त झालेली आहेत, ती सगळी वल्कलं मी फेकून देतो माझ्या घरी पोहोचलो की. आणि अशा गावामध्ये मी जन्मलो आणि त्या गावामध्ये त्या देवी मंडोदरीचा कृपाशीर्वाद मला लाभतोय. हे माझं आई-वडिलांचा आशीर्वाद लाभतोय आणि त्या गावाबद्दल माझ्या गावामध्ये विठ्ठल तिळवी सारखे शास्त्रज्ञ आहेत. जे माझे सीनियर आहेत, ज्यांनी गॅलेक्सी शोधून काढलेली आहे. त्या गावामध्ये माझा जन्म झालेला आहे. अशी खूप व्यक्तिमत्व त्या गावामध्ये आहेत. कलेचं क्षेत्र आहे. पुढे त्याच्याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे त्या गावामध्ये मी लहान असताना कला क्षेत्रामध्ये माझं पहिलं पाऊल कुठं पडलं असेल, तर त्या गावामध्येच. माझे काका हे घुमटवादक होते. आमच्या घरात चतुर्थीला त्यांच्या एक जवळ-जवळ 15 स्क्वेअर मीटर्स खोलीमध्ये 30 घुमटं टांगलेली असायची. म्हणजे त्यांच्या रूममध्ये किंवा त्याच्या खोलीमध्ये पाऊल टाकताना आम्हाला असं वाकून आत प्रवेश घ्यावा लागायचा. आणि अशा घरामध्ये मी घुमटवादन शिकलो, आरती गायन शिकलो. गोव्याचा मी सर्वोत्कृष्ट घुमटवादक होतो. सबंध गोव्याचा. आणखीन एक नवी ओळख म्हणजे हो, आम्हाला अनेक झालेली. वेळा मी गोव्याच्या म्हणजे 1993च्या आसपास घुमटवादन स्पर्धा गोव्यात सुरू झाली आणि माझं पथक नवोदित सांस्कृतिक मंडळ, ज्यामध्ये माझे बंधू होते, सगळे चुलत बंधू होते, माझे मित्र गावचे होते. आम्ही घुमटवादन स्पर्धामध्ये सबंध गोवाभर कार्य जायचो आणि तुला सांगतो मी की जवळ-जवळ 4-5 वर्षामध्ये जवळ-जवळ मला वाटतं जेमतेम 130, 140, 40 स्पर्धा झाल्या असतील. त्याच्यापैकी 93 स्पर्धामध्ये आम्ही प्रथम पारितोषिक प्राप्त केलं होतं. आणि अशा स्पर्धामध्ये मी वैयक्तिक घुमटवादन उत्कृष्ट घुमटवादक म्हणून जेमतेम मला 15-20 ठिकाणी तरी पारितोषिक प्राप्त झालं होतं. खूप छान. ही एक माहित नसलेली बाजू आज आम्हाला माहित झाली. म्हणजे मला तरी माहित झाली. तर हे घुमट जे वाद्य आहे, ते घुमट वाद्य मी जसं आपण एका भिंतीला खुंटी मारून त्या खुंटीला आपण जसं घुमट टांगून ठेवतो ना, तसं मला माझ्या आयुष्यामध्ये घुमटाचं स्थान म्हणजे ती खुंटी मी इकडं माझ्या हृदयात मारलेली आहे. म्हणून घुमटाशिवाय मी जगू शकत नाही. आता जरा पुढे जाऊया. मग निवेदन क्षेत्रातलं पहिलं पाऊल कसं पडलं आणि मग तो प्रवास पुढे कसा झाला? बघ, मला लहानपणापासून असं नव्हे, मी शाळेमध्ये माझ्या सरकारी प्राथमिक शाळा आमची बेतकी गावात होती. तिकडं 4थी पर्यंत शिकलो आणि मग माझं बाळ म्हणजे आयुष्याचंच बाळ मी म्हणेन, माझ्या वडिलांनी उचलून माझ्या आत्याच्या घरी नेऊन सोडलं. आत्याच्या घरी म्हणजे तळावली, जो अंत्रुज महालातील जो गाव आहे, त्या तळावली गावामध्ये माझं पुढचं शिक्षण देण्यासाठी वडिलांनी मला तिकडं माझ्या आत्याकडे ठेवलं. तिकडं मला खरं म्हणजे वाचनाची आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली. कारण तो गावच असा होता की त्या गावामध्ये महालक्ष्मी युवक संघ सारखी एक संस्था होती आणि या युवक संघाच्या संस्थेच्या लायब्ररीमध्ये अत्युत्तम अशी पुस्तकं होती आणि मी संध्याकाळी 5 वाजता त्या लायब्ररीमध्ये दाखल व्हायचो. कारण उत्कंठ असायची, काय न्यूजपेपर वाचणं, वर्तमानपत्र वाचणं, पुस्तकं वाचणं. आणि 7व्या इयत्तेत येत असताना मला रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी हाताला लागली. कारण त्यावेळी टीव्हीवर सुद्धा स्वामी सादर व्हायची मालिका आणि मग मी ते वाचन, त्याच्यामध्ये जो शृंगार आहे, ऐतिहासिक बाबी गोष्टी त्या कादंबरीमध्ये आहेच, पण शृंगार प्रधान जे लिखाण आहे रणजित देसाई यांचं, आणि ते कुठंतरी भावायला लागलं. मला अजून तो रेशमी श्वेत पदराचे म्हणून त्यांनी जो परिच्छेद संपवलेला आहे ना, रमाबाई सती जातात तेव्हा, तो परिच्छेद वाचून अंगावर माझे शहारे यायचे एकदम. आणि मग म्हटलं की हे साहित्य काहीतरी मनाला आनंद देणार आहे.
या साहित्यामध्ये काहीतरी प्राप्त होणार आहे. म्हणून मी नेहमी वाचायला लागलो. मग तिकडं मग पु. ल. देशपांडे भेटले. कारण वाचायचं म्हटलं की पु. ल. हे पहिल्यांदा एक आम्हाला नाव असते त्या महासागरामध्ये झोकून द्यायची. तिकडं पु. ल. भेटले, बाकीबाब भेटले. कुसुमाग्रजांची कविता हळूहळू आवडायला लागली. सायंतारा वाचली, मग गरजा जय जयकार वाचली. अरे हे काहीतरी वेगळं आहे. आयुष्याला आनंद देणार आहे. म्हणून मी शेवटी साहित्याच्या वाचनाच्या मार्गाला लागलो. पण आयुष्यामध्ये विचार केला की मला शिकायचंय. हं. कशासाठी शिकायचंय? पोटासाठी शिकायचंय. कारण त्यावेळी माहित नव्हतं की ह्या क्षेत्रामध्ये झोकून दिल्यानंतर तर पोटाचा प्रश्न सुटेल असं वाटत नव्हतं. म्हणून त्याचा आविष्कार करण्यामध्ये कुठंतरी मी स्वतःला कुंपण गाठलं. नाही, आता मला फक्त पायथागोरस थिअरम शिकायचा आहे. आता मला कुठंतरी इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन शिकायचं आहे, कारण पोटाचा प्रश्न आहे. म्हणून मी तिकडं इंजिनिअरिंग होईतोपर्यंत मला गाण्याची भरपूर आवड होती. शेजारीच संगीत विद्यालय त्यांचंच महालक्ष्मी योग संघचं चालू होतं. पण तिथंही पाय ठेवला नाही. पण गाणं शिकण्याची आवड होती, पण गेलो नाही. म्हटलं की जोपर्यंत इंजिनिअरिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत या व्यासंगाला वाट करून द्यायची नाही. आणि मी पूर्ण इंजिनिअरिंग झाल्यानंतर या क्षेत्राकडे वळलो. मग मी कुठंतरी कविता सादर करणं, कुठंतरी वक्तृत्व स्पर्धामध्ये जाऊन बक्षिसं प्राप्त करणं, इंजिनिअरिंगमध्ये असताना. कारण आता कळलं की एकदा तो ऊस त्या मशीनमध्ये घातलेला आहे, त्याची साखर होईलच होईल. कारण इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला की मग असं वाटतं की त्या पठारावर फर्मागुडीच्या आता होईल सगळं. आणि मग मी 1998 साली जवळ-जवळ 93, 94, 95 साली गोव्याच्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धा त्या काळात आयोजित केलेल्या मी जिंकलेल्या होत्या. एका महिन्यामध्ये मठग्रामामध्ये, मडगावमध्ये 3 वक्तृत्व स्पर्धा आयोजित झाल्या. 3ही मध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त झालं. आणि मग मला कृष्णाजी कुलकर्णी हे माझे त्या क्षेत्रातील गुरु. मग मी असंच मग पेपरवर वर्तमानपत्रात अमुक वक्तृत्व स्पर्धेत गोविंद भगत प्रथम. मग लोक वाचतात ना वर्तमानपत्र, हा चांगला बोलतो. माशेलमध्ये मालिनी पौर्णिमेचा उत्सव होतो दरवर्षी. आणि त्या मालिनी पौर्णिमा उत्सवामध्ये 5-6 दिवस कार्यक्रम आयोजित व्हायचे. आणि तिकडं माझे मित्र योगेश रायकर, गौरीश रायकर, सुनील आमोणकर हे माझे मित्र स्वतःचा एक छोटेखानी असा गावच्याच कलाकारांचा एक कार्यक्रम आयोजित करायचे. कसला भक्ती संगीत, भावसंगीत, नाट्यसंगीत. आता ह्या कार्यक्रमामध्ये निवेदन करायचं तर कोण असेल? अरे आमच्या बेतकेचो गोविंद असा मरे. त्याका वक्तृत्व स्पर्धामध्ये बरी बक्षिसा मेळटा, त्याका सांगूया आम्ही. आणि असं करून मला ते भेटले आणि मला तू निवेदन करशील. आणि त्यावेळी मी ते सुरू केलं होतं की जे चांगलं साहित्य आवडतं ते डायरीवर लिहून घेणं. आणि सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आवडली जी मी माझ्या डायरीवर लिहून घेतली त्या सुधीर मोघ्यांच्या 2-4 कविता होत्या. माझे मन मना सोमगत नाही, आधार कसा शोध, अजूनही माझ्या डायरीवर आहे. ती आवडलेली कविता ती लिहिली होती. मग चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या भक्ती बर्वे इनामदार यांनी त्या ध्वनिमुद्रित करून एका कॅसेटवर रेकॉर्ड केलेल्या होत्या. त्या चारोळ्या मी लिहून पूर्ण पॉज करायचा, लिहून काढायचं, पॉज करायचा, लिहून काढायचं. त्या पुस्तक नव्हतं माझ्याकडे. भक्तिताईंच्या आवाजामधले त्या चारोळ्या लिहून मी ते माझा संग्रह होता. निवेदन करायचं येतो मी. आणि ती पहिलं निवेदन मी त्या चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्यावरच निभावून दिलं. प्रथम वाटलं की तुला स्पष्टच सांगावं, नंतर म्हटलं कागदावर लिहावं, मग म्हटलं जाऊ दे तुझं तुलाच कळतं का ते पाहावं. मग तुझ्यावर रागावणं हा तुला आठवण्याचा एक बहाणा आहे. तू आलीस की तो लगेच जातो, तसा माझा राग शहाणा आहे. म्हणजे भक्तिताई जसं म्हणायच्या तशाच त्याच शैलीमध्ये. म्हणजे ते एक पहिली निवेदनाची पायरी. पण मी चांगलं निवेदन केलं. आणि मग व्यावसायिक स्तरावर पहिलं निवेदन कुठं केलं असेल हा प्रश्न जर तुला म्हणजे उत्तर अपेक्षित असेल तर सांगतो की ते निवेदन पंडित तुळशीदास नावेलकरांनी ऐकलं. मला माहित होतं ते किती आहे, कसं आहे ते तुला समजलं असेल. पहिलंच निवेदन. मग गौरी भट यांना त्याच मालिनी पौर्णिमेला दुसऱ्या वर्षी त्यांचा कार्यक्रम होता. त्यांनी तुळशीदास नावेलकरजींना सांगितलं की मला निवेदक पाहिजे. आमचा गोविंद हा ते का सांगूया. नावेलकर सरांची स्टाईल. मग त्यांनी मला बोलावलं आणि मी म्हटलं गाणी द्या तुमची. आणि मग त्यांनी मला सांगितलं गोविंद तुका हांव ₹100 दितल्या. गौरी भट पहिला कार्यक्रम. म्हटलं पैशाचा प्रश्न ना हांव येता. मग मी म्हटलं गाणी द्या. गौरीताईंनी मला गाणी दिली, ज्यामध्ये स्वयंवरची गाणी होती,
मग थोडे अभंग होते, त्यांनी रचलेल्या रचना होत्या. आणि मग मी गोमंतक मराठी अकादमीची लायब्ररी जी 18 जून रस्त्यावर होती हं. आधी, आधी. हो. त्या लायब्ररीमध्ये जाऊन मी शोधायला लागलो. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या खरं म्हणजे नाटकावर एक पुस्तक होतं. मला अजून आठवतंय. मग तिकडं जाऊन रुक्मिणीचे संवाद, हं. मग त्या नाटकामधील आमचे भास्करबुवा बखले हं. यांच्याबद्दल काही किस्से काढले. मग भावगीत असतील तर मग थोड्या कविता निवडल्या आणि मी एक हं. फुलस्केप पेपरवर 2 पेपरवर माझं प्रत्येक गाण्याला निवेदन लिहून काढलं. ते पेपर अजूनही माझ्या ग्रही. फाइल्समध्ये आहेत. हो. आणि त्यावेळी मग कसं लिहायचं म्हणजे मालिनी पौर्णिमेचा उत्सव, चंद्राचं चांदणं म्हणजे हं. प्राथमिक स्तरावर आपण कसं बोलतो, हं. ते लिहून काढलं आणि मग त्या निवेदनाला मी मी केलं निवेदन आणि मग कार्यक्रम संपला. हं. लोकांनी टाळ्या वगैरे वाजवल्या आणि मस्त मला पण हुरूप आला. पण खरा हुरूप कधी आला? कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही चहापानासाठी बसलो हं. आणि गौरी भट आपलं ₹100 पाकीट घेऊन आल्या. सील केलेलं होतं. हं. आणि त्याने ती म्हणायला लागली, "गोविंद, तुका ₹100 दिवपाक म्हाका बरें दिसना. हं. तुझे निवेदन इतकें बरें जालां, हं. की म्हाका तुका आनीक ₹100 दीन दिसताशें दिसता." आणि ते पाकिटा बाहेर वर आणखी हां. ₹100 नोट ठेवून गौरी भट यांनी दिलेली ती नोट हं. मला खूप उत्तेजन देणारी होती. हं. मला त्या दिवशी मग मी त्या रात्री झोपलोच नाही गं मी. हं. घरी गेलो आणि विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी मी सावंतवाडीला माझ्या मोटरसायकलनं माझे भाऊजी तिकडं ॲडमिट होते. काहीतरी डोळ्याचं काहीतरी ऑपरेशन होतं त्यांचं. मी तुला सांगतो गोव्यातून सावंतवाडी पोहोचेपर्यंत रस्त्यावर गाडी चालवायचो, पण माझ्या मनामध्ये एकच विचार, की मला उद्या गोव्याचा वाह! नामवंत निवेदक व्हायचं आहे. वाह! एकच विचार माझ्या, त्यासाठी पाहिजे ते करेन. असं म्हणून त्या वाह! व्यावसायिक छान. क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. म्हणजे गोवा ते सावंतवाडी या प्रवासादरम्यान तुम्ही जे मनात ठरवलं ते तुम्ही सत्यात उतरवून दाखवलंत. आणि गेली 25 वर्ष रंगमंचावर हा तुमचा प्रवास सुरू आहे. अगदी, अगदी. तर या प्रवासात तुम्ही अनेक दिग्गजांना साथ केली आहेत. हो. तर त्यावेळी म्हणजे मनावर काही दडपण असतं का? किंवा तो अनुभव कसा असतो? आता मी अनेक कार्यक्रमामधून आधी गोमंतकीय स्तरावर गोमंतकीय गायक, वादक कलाकाराबरोबर आपली कला पेश केली. आणि अनुभव माणसाला खूप काही शिकवत असतो. ऑफकोर्स प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे जे आपण पारंपरिक पद्धतीनं वाक्य वापरतो, ते लागू पडतंच प्रत्येक ठिकाणी. आता कलाकार केवढा मोठा आहे याचं दडपण तर असतंच. पण मला नेहमी दडपण आलेलं आहे, की मी एक सूत्रसंचालक आणि निवेदक म्हणून कार्यरत असताना, मी नेहमी पाहतो, की एखादा आयोजक कार्यक्रम आयोजित करत असतो, पैसे खर्च केले जातात आणि हा सगळा कार्यक्रम तो एका निवेदकाकडे किंवा सूत्रसंचालकाकडे सुपूर्द करत असतो. हं. म्हणजे त्याच्या मनात काहीतरी तुमच्याबद्दल खात्री असते म्हणूनच करत असतो. आणि हे आमच्यावर दडपण असतं, हां. की त्यांनी जो खर्च केलेला आहे त्याचा कार्यक्रम उठावदार व्हायला पाहिजे. म्हणून आजही कुठलाही कार्यक्रम असू दे, आम्ही अति आत्मविश्वासानं कुठेही जात नसतो. आजही दडपण असतं. आता मोठ्या कलाकारांचं दडपण म्हणजे सुरेशजी वाडकर सारख्या कलाकाराबरोबर अगदी जवळ जवळ मांडीला बसणं. मांडी टेकवून बसण्याची संधी माझ्यासारख्या कलाकाराला प्राप्त झाली. तिकडं प्रचंड दडपण असतं. कारण एवढा मोठा कलाकार त्याला ऐकायला लोक तिकडं आलेले असतात, तुम्हाला नाही. हां. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2 गोष्टी असतात. त्या व्यक्तिमत्वाबद्दलही बोलायचं असतं आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची असते, की लोक त्यांना ऐकायला आलेले आहेत, तुला नाही. तुला ऐकायला मिळेल, पण तरीही तुला आयोजकांनी का बोलावलेलं असतं? त्यांचा कार्यक्रम चांगला म्हणजे सूत्रबद्धरित्या व्हावा याच्याकरता ही सगळी दडपणं एकत्रित त्या तुमच्या मेंदूवर येत असतात. पण तरीही अनुभव हा महत्वाचा आहे. त्यावेळी आपल्या मनावर आपल्याकडे जे काय आहे, कारण सुरेशजी वाडकर सुद्धा ओंकार स्वरूपात गाणार आहेत. जे कदाचित माझ्या या गोव्याच्या कलाकारापैकी राजेश मडगावकरनी गायलं असेल. मग मी दडपण का घ्यावं? जे राजेश मडगावकरला बोललेलो आहे किंवा त्या अनुषंगानं ते इकडं बोलावं ना. माझ्यावर ते दडपण त्यावेळी मी आणू नये, की मी सुरेश वाडकर यांच्या समोर बोलतोय. त्या कलाकाराबद्दल प्रचंड आदर असतो, पण त्याचा कार्यक्रम हा चांगला व्हावा हे दडपण असतं, पण अनुभवानं मला त्यातून तारून नेलेलं आहे.
महेशजी काळेसारखे कलाकार म्हणा किंवा राहुल देशपांडे, त्यावेळी गिअर्स जरा बदलावी लागतात. कारण काही वेळा कार्यक्रम ते सिद्धहस्त गायक कलाकार आहेत. आम्ही कार्यक्रम त्यांचा उचलण्याची आमच्याकडे छातीच नाही आहे. ते स्वतः तो कार्यक्रम असा उचलून धरतात. आमचं काम फक्त त्या पूरक काहीतरी गोष्टी तिकडे करायच्या. म्हणून कलाकार मोठा असला तरी ते कलाकार मनाने सुद्धा मोठे असतात. सुरेशजी वाडकर सारखे कलाकार सुद्धा त्यावेळी तुम्हाला इतकं कम्फर्टेबल करतात की ते म्हणतात की मित्रा म्हणतात, याच्यात त्यांचा मोठेपणा आहे. मित्रा, काही दबाव घेऊ नकोस, हा बिनधास्त बोल तू. मी म्हटलं सर मी थोडंच बोलणार. नाही नाही, थोडं कशाला, तुझं बोल तू असं म्हणणार. मग हे कॉन्फिडन्स देणारे कलाकार. पण काही कलाकार तुमचं खच्चीकरणही करतात. हा आणि कुठं गोव्याचा कलाकार काय बोलणार आहे, असंही मी बघितले आहेत. पण मंजुषा कुलकर्णी सारखी कलाकार, जी कलाकार मला गोव्यात पहिल्यांदा सांगोळला भेटली आणि मग तिनं मंजुषा ताईने मला सांगितलं, तू पुण्याला येतोस का? मी म्हटलं ताई काय नाही, मी बोलावलं तर येशील का तू? आरतीताईंनी मला फोन करून विचारलं, माझा कार्यक्रम आहे सोलापूरला, येतोस का? अरे वा. सज्जनगडला मला कार्यक्रमाला दास नवमीच्या दिवशी समर्थांच्या त्या पवित्र मठीमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी जिथं रामदासी कीर्तनकारांचा जथ्था असतो तिकडं बसून त्यांच्या समोर निवेदन करण्याची संधी प्राप्त होणं, हे दडपण नाही. मग त्या दडपण आहे त्याच्याबद्दलचं, पण दडपणापेक्षा जो अनुभव प्राप्त केला तो मला आज इकडे घेऊन आलेला आहे असं मी म्हणतो. छान. मग ह्या प्रवासातील म्हणजे हेच सुवर्णक्षण तर तुम्ही सांगितलेच, पण अशी एखादी आठवण जी म्हणजे खूप अशी मनात घर करून आहे? संस्मरणीय क्षण, आठवणी खूप आहेत. कारण मोठमोठ्या कलाकारांबरोबर बसून कार्यक्रम सादर करणं, प्रत्येक कार्यक्रम ही एक आठवण. कारण पंडित सुरेशजी वाडकर यांच्याबरोबर बसायला स्वरमंचावर मिळणं याच्यासारखा दुसरा क्षण नाही आहे. सज्जनगडला रामदासी कीर्तनकार त्यांच्या जथ्यात ते ऐकतायत आणि मी निरूपण करतोय, पण तिकडं त्या परमेश्वरानंच तारलं असं मी म्हणेन. खूप असे खूप किस्से आहेत या क्षेत्रामध्ये निवेदन करताना मी अनुभवलेले. परंतु आयुष्यातील सुवर्ण क्षण म्हणून ज्या क्षणाचा मी उल्लेख करीन तो अजूनही माझ्या अशा डोळ्यासमोर कधीही मला अनुभव येतो आणि माझे डोळे भरून येतात. प्रसंग होता 33वे कला अकादमी येथील सुरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत संमेलन. आमची कला अकादमी ही आमची सांस्कृतिक पंढरी मानतो आपण. आणि त्यावेळी त्या 33व्या संगीत संमेलनामध्ये पहिल्यांदा मला कला अकादमी तर्फे निवेदन करण्याची विनंती आणि मला बोलावण्यात आलं. आणि त्यावेळी विष्णुसूर्या वाघ हे कला अकादमीचे उपाध्यक्ष होते. त्या संमेलनामध्ये त्यांनी एक अभिनव उपक्रम सादर केला. ते म्हणा लागले, गोविंद असं कर की एक 15-20 प्रश्न तू तयार कर आणि मग आपण श्रोत्यांसाठी एक प्रश्न मंजुषा ठेवू. ज्यावेळी एक मैफल संपते दुसरी मैफल सुरू होते त्यावेळी ती प्रश्न मंजुषा होईल आणि जे कोण उत्तरं देतील त्यांना आपण पारितोषिक देऊ, गिफ्ट वाउचर्स देऊ, काहीतरी देऊ. आणि म्हणून मी आणि माझा मित्र रुपेश गावस यांनी 15-20 प्रश्न तयार केले. आणि मला आठवतं की शेवटचा दिवस संगीत संमेलनाचा, प्रवीण गोडखिंडी यांची बासरी आता पुढे सादर व्हायची होती. नृत्य कार्यक्रम संपलेला होता. शेवटची मैफल त्या दिवसाची म्हणून खचाखच भरलेलं दीनानाथ मंगेशकर कला मंदिर. पुढच्या रांगेमध्ये विष्णुसूर्या वाघ, संगीतरत्न पद्मश्री किताब प्राप्त झालेले प्रसादजी सावकार, त्यांच्या बरोबर प्रचलाताई आमोणकर, गोव्याच्या नामवंत गायिका, या पहिल्या रांगेत बसलेले कलाकार आहेत. आणि मी प्रश्न केला. प्रश्न होता की कुठल्याही संगीत क्षेत्रातील 10 गंधर्वांची फक्त उपाधी नव्हे, उपाधी सहित त्यांचं ओरिजिनल नाव सांगावं. म्हणजे जास्तीत जास्त नावं जो सांगेल त्याला पारितोषिक प्राप्त होईल असा प्रश्न. कोणी 2 नावं सांगितली. छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे, बालगंधर्व नारायणराव श्रीपाद राजहंस, अशी नावं सांगत कोणी 2 सांगितली, कोणी 4 सांगितली, 5 सांगितली. सावंतवाडीचे एक रसिक होते, त्यांनी 7 गंधर्वांची नावं तंतोतंत सांगितली. मग आम्ही म्हटलं की याला बक्षीस देऊ. कोणी पुढे आलं नाही. मग माझ्याकडे जंत्री होती. मी आणखी 3 गंधर्वांची नावं सांगितली आणि ती यादी संपवून मी आज जात होतो
इतक्यात संगीतरत्न प्रसादजी सावकार म्हणायला लागले, गोविंदराव थांबा, हा. आणखी एक गंधर्व आहे. मी म्हटलं, सर कोण आहे? त्यांनी माईक घेतला आणि सांगायला लागले, महाराष्ट्र गंधर्व पंडित सुरेशराव हळदणकर. हम्म. हा म्हटलं, मी माझ्याही लक्षात आलं. मी म्हटलं बरोबर आहे. हम्म. आणि मग मी परत विंगेत जात होतो, इतक्यात विष्णुसूर्या वाघ उभे राहिले हम्म. आणि ते म्हणाले, गोविंद थांब, आणखी एक गंधर्व आहे. मला वाटलं आणखी एका गंधर्वाचं नाव सांगतील म्हणून माईक मी त्यांच्याकडे दिला. सगळ्या खचाखच भरलेल्या त्या रंगमंदिरामध्ये विष्णुसूर्या वाघ म्हणाले, आणखी एक गंधर्व आहे, गद्य गंधर्व गोविंद विष्णू भगत. हो. मी अवाक झालो. मी निशब्द झालो तिकडं. एक शब्द बोलू शकलो नाही. तो माईक घेऊन मी कुठल्या विश्वात होतो मला ठाऊक नाही. मी विंगेत गेलो. पण तो क्षण आयुष्यामध्ये एक सुवर्ण क्षण आहे. मी तो मरेपर्यंत विसरणार नाही. कारण माझं दैवत ज्यांना मी मानतो, असे गोमंतकातील सर्व क्षेत्रातील गंधर्व म्हणून ज्यांचा उल्लेख करावा, अशा विष्णुसूर्या वाघांनी मला गद्य गंधर्व हे संबोधन केलं. हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आणि तो मी कधीही विसरणार नाही. बस. खूप छान. सर, सूत्रसंचालन, निवेदन की निरूपण सगळ्यात जास्त काय आवडतं? खरं म्हणजे मी निवेदनातून सूत्रसंचालनाकडे आलो. निवेदनातून सूत्रसंचालनाकडे येणं ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण निवेदनासाठी खूप तयारी लागते. निवेदनासाठी तुम्हाला प्रचंड वाचन करावं लागतं आणि मग त्याच गोष्टी तुम्ही सूत्रसंचालनामध्ये वापरू शकता. कारण साहित्याचा जास्त स्पर्श निवेदनामध्ये होतो, सूत्रसंचालनामध्ये नाही. पण ज्यावेळी तुमच्याकडे ते भांडार असेल, या इकडं त्या छोट्या छोट्या गोष्टी मग तुम्ही शृंगारिकरित्या लोकांसमोर मांडू शकता आणि मग तुमच्या सूत्रसंचालनाला सुद्धा वेगळी धार चढते. पण तुम्ही वैयक्तिक मला विचाराल तर मला निवेदन आवडतं. कारण सूत्रसंचालन आणि निरूपण ही जबाबदारीची गोष्ट आहे. तिकडं प्रचंड जबाबदारीनं बोलावं लागतं आणि माझी कुवत तितकी आहे असं मला वाटलं नाही. मी माझ्या जे निरूपण असं म्हणून कुठल्याही भक्ती संगीत कार्यक्रमामध्ये बोलत असतो, मी त्याला माझं निरूपण असं म्हणत नाही. मी निवेदनच म्हणतो. पण त्याला स्पर्श संतांच्या अभंगांचा, त्यांनी जे सांगितलेलं तत्व आहे त्याचा फार स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. कारण अभंगाची किंवा ज्ञानोबांची ओवी सादर करावी, तिचा अर्थ सांगावा, हे मी माझ्या दृष्टिकोनातून निरूपण असं म्हणत नाही, निवेदनच म्हणतो. पण लोक म्हणतात की ते निरूपण असतं. पण मला नाही वाटत की निरूपणासाठी तुम्हाला जास्त आणखी खोलात जाऊन विचार करणं गरजेचं असतं. पण शेवटी मी निरूपण करताना एक माझ्या मनाची भावना असते की मी संतांच्या गावी जातो आणि त्यांचंच उष्ठ खरकट जे आहे तेच माझ्या पोटाकरता काहीतरी आहे. या भावनेनं बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, जोहार मायबाप जोहार, असं त्यांच्याकडे मागणं करत असतो की मला काहीतरी द्या. कारण मला कुठल्या तरी भक्ती संगीत अभंगाच्या कार्यक्रमामध्ये बोलायचं आहे. आणि मग मला ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज जे जे देत असतात ते उष्ठ खरकट म्हणून मी ग्रहण करत असतो. सर, 1998 पासून सुरू झालेला हा प्रवास. बरोबर. मग त्यावेळचे गोविंद भगत आणि आता 2024 मधले गोविंद भगत, म्हणजे आता डॉक्टर गोविंद भगत, पण जमीन आसमानाचा फरक आहे. कारण 1998 साली पहिलं निवेदन जे मी केलेलं आहे आणि त्यानंतर सलग मी तुला सांगतो की पहिल्यांदा मी स्वतःला सचिन तेंडुलकरशी कुठेही मी माझी तुलना करून घेत नाही. सचिन तेंडुलकर हे माझं दुसरं दैवत आहे. कारण त्यानं जमिनीवर माणसानं कसं राहावं हे त्याच्याकडून शिकलो आहे. इतकं प्रचंड यश प्राप्त करून माणूस जमिनीवर कसा राहू शकतो हे त्याच्याकडे पाहून शिकावं. पहिल्यांदा मी पहिल्या 4-5 वर्षात ना जेमतेम एक 30-35 कार्यक्रम सादर केले असतील. वर्षाला 7 कार्यक्रम. कारण माउथ पब्लिसिटीनं मी पुढं आलेला माणूस आहे. कुठंही त्यावेळी फेसबुक नव्हतं, काहीही नव्हतं. आणि असं करता करता मी 2005 साली बिंदिया वस्त यांनी मला पहिल्यांदा निवेदनासाठी बोलावलं भावसंगीत कार्यक्रमामध्ये. आणि तुला सांगतो पहिल्या 5 वर्षामध्ये फक्त 35 कार्यक्रम. नंतर 2005 साली 60 कार्यक्रम. अरे वा.
असं करत करत मी 60, पुढच्या वर्षी 70, पुढच्या वर्षी 80 करत करत एक काळ असा होता की 2010 साली मी एका वर्षाला 166 कार्यक्रम केलेले होते. अरे वा. याच्यातनं मी सांगतो तुला, तो गोविंद भगत जो 1998 ला होता आणि नंतर आपसूक जो गोविंद भगत, त्याला मी म्हणेन की मला एक वेगळा चेहरा त्या सूत्रसंचालनाने दिला. लोक मला सांगतात की तू बोलताना तुझं स्मित आम्हाला खूप आवडतं. तू बोलताना तुझा देहबोली अशी वेगळी असते. मी म्हणतो ती कधी माझ्यामध्ये संचारली हे मलाच कळलं नाही. असा मी नव्हतो आधी. जे मुखावरचं स्मित होतं ते माझं नव्हतं. ते मला त्या मंचानं दिलेलं आहे. तिकडं मांडी ठोकून मी 3 तास बसतो. तिकडनं ते कसं झिरपलं माझ्यामध्ये मला कळलंच नाही. मी तसा हँडसम कधीच नव्हतो. पण मला वाटलं की मी आज चेहरा माझा माझा एखाद्या प्रतिबिंब माझं पाहतो कुठल्या आरशामध्ये, मला वाटतं की मलाच चांगला दिसायला लागतो. पण ते कधी झालं हे मला कळलंच नाही. माझे डोळे बोलायला लागले, माझे गाल बोलायला लागले, माझा सगळा चेहरा आपसूक बोलायला लागला. कारण मला वाटतं की मी एखादी कविता ज्यावेळी सादर करत होतो रंगमंचावरनं, त्यावेळी माझा फक्त कंठ चालायचा एकेकाळी. पण हळू प्रेक्षकांच्या मुखावरचे जे भाव मला दिसायचे ना, त्याच्यावरनं मला वाटायचं की माझ्या या गोष्टीमधनं लोकांना आनंद प्राप्त होतोय. ते हसतायत आणि त्याच्यावरनं त्यांचं जे मुखावरचं जे स्मित आहे, ते माझ्यामध्ये परावर्तित झालं असं मला वाटतंय आज. अरे वा. म्हणजे त्यांच्याकडून इट इज लाइक कंटेजियस. इट हॅज कम फ्रॉम देअर. लोक मला पाहायचे, त्यांना आनंद वाटायचा. त्यांचं ते स्मित मध्ये मला पेरलं गेलं असं मला वाटतं आणि माझी सगळी देहबोली बदलून गेली. आणि मी आज बोलताना असं वाटतं की मी माझ्या दिवाणखान्यात बसून मी माझ्या बहिणीकडे, भावाकडे बोलतो, असं मी श्रोत्याकडे संवाद माझा साधला जातोय आणि हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. श्रोत्यांनी मला दिलेलं आहे. म्हणून आज गोविंद बदललेला आहे. कारण तो बोलताना आनंदी वाटतो असं लोक मला सांगतात. कारण मी खरं आतनं आनंदी आहे. मी कुठंही नाटक माझं नसतं. मी कविता मंगेश पाडगावकरांची कविता सादर करताना मनामधून आनंदित असतो आणि तेच आपसूक बाहेर येतं असं मला वाटतं. म्हणून निवेदनानं आजचा जो गोविंद भगत तुला किंवा जगाला दिसतोय, 100% मी म्हणेन ती त्या रंगमंचानं दिलेली मला माझ्या आयुष्यातील देण आहे. सर, अनेक नामवंत कलाकारांबरोबर तुम्ही कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना निवेदन केलं आहे. हो. मग असं एखादं नाव की तुम्हाला नाही, मला यांच्याबरोबर करायची इच्छा आहे. यांच्याबरोबर केलं की सार्थक झालं असं काही? ते आता स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण ती सरस्वती कधीच त्या सरस्वतीच्या दरबारामध्ये दाखल झालेली आहे. असं वाटायचं की पण आयुष्यामध्ये कधीच कुणाला सांगितलं नाही की मला अरे हा कलाकार आहे. अजूनपर्यंत एकही असा कार्यक्रम नाही की कुणाला सांगितलं आहे की मला कार्यक्रमाला बोलवा. म्हणजे माझं नाव शिफारस करा वगैरे असं कुणालाही कधी सांगितलेलं माझ्या तरी स्मरणात नाही. पण असे काही कलाकार आहेत की भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्यांचं बोलणं म्हणजे तो माणूस अवलिया माणूस एकदम. कारण ते बोलतात आणि ते स्वतः जे निवेदन करतात ना, शिकण्यासारखं. पण लता दीदी बरोबर कधी लता दीदी असताना निवेदन करण्याची संधी प्राप्त व्हायला हवी होती. किंवा आशाताई, मंगेशकर कुटुंबियांपैकी भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकर. कदाचित येईल संधी. नक्कीच. पण असं वाटतं की कधी कधी वाटतं, पण मी असं म्हणू नकोस की मी असा पराकोटीचा विचार करतोय वगैरे. पण असं वाटतं की नेहमी की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी परिश्रम घ्यावे लागतात. ते परिश्रम घेत राहावं, एक दिवस संधी येईल ही कदाचित. म्हणून मी म्हणतो की कधीतरी कायम चांगलं करत राहावं. एक दिवस हृदयनाथ सुद्धा बोलवतील, अरे ये रे बस माझ्याबरोबर निवेदन करायला. नक्कीच. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. मगाशी ओळख करून देताना सांगायच्या काही गोष्टी राहून गेल्या असतील. ते शास्त्रीय संगीत पण तुम्ही शिकलेलं आहात. हो. 6-7 वर्ष. त्यानंतर निवेदन, अध्यापन हे असे बरेचसे व्याप आहेत. तर या सगळ्या व्यापातून
आता डॉक्टर गोविंद भगत व्हावं असं कसं सुचलं? मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की हल्लीच त्यांना संशोधनासाठी गोवा विद्यापीठातर्फे पी-एच-डी बरोबर. जाहीर करण्यात आली आणि यापुढे प्रत्येक कार्यक्रमात निवेदक हे डॉक्टर गोविंद भगत असतील. क्या बात तर है! तशी संशोधनाची ही आवड मला आधीपासून होती. कारण कुठलीही गोष्ट करताना संशोधक वृत्तीनं ती करावी, याच्याकडे माझा नेहमी कल असायचा. आणि म्हणून वयाच्या 42-43व्या वर्षी मी विचार केला, की आता सगळं स्थिर स्थावर आहे. मुलं पण मोठी झालेली आहेत. घरी पण सगळं वातावरण मस्त आहे एकदम. आता पुढे शिकण्यास काहीच हरकत नाही. म्हणून मला वाटलं, की आता मी मास्टर्स इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण केली होती. नंतर विचार केला, की आता पी-एच-डीचं शिक्षण घ्यावं, जेणेकरून मला परत एकदा शिकण्याची संधी प्राप्त होईल आणि म्हणून मी मग IIT मुंबई येथे प्रवेश परीक्षा दिली. अरे वाह! आणि त्या प्रवेश परीक्षेमध्ये मी जवळ-जवळ 45 ते 50 मुलामधून लिखित परीक्षेमध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर वाह! तितके गुण मी तिकडं प्राप्त केले. पण मुलाखतीच्या वेळी काय झालं कुणास ठाऊक. मी स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन पुरतं सुद्धा, समाधानापुरतं सुद्धा तिकडं काहीच प्रेझेंट करू शकलो नाही. आणि मी परत आलो. आता म्हटलं, की IIT मध्ये प्रवेश घेण्यास मी तितकासा लायक विद्यार्थी नाही आहे. परत कधीतरी प्रयत्न करेन आणि परत जाईन. पण दैव संयोगानं मी म्हणेन, की गोवा युनिव्हर्सिटीनं त्याच 6-7 महिन्यामध्ये पी-एच-डी डिक्लेअर केली सिव्हिल इंजिनिअरिंग करता. हां. आणि मग मला माझे गुरु डॉक्टर पूर्णानंद सावईकर यांना विद्यार्थी घेण्यासाठी विद्यापीठातर्फे अनुमती देण्यात आली. हां. आणि मग आणखी काय सुवर्णयोग होता माझ्या जीवनामध्ये. मी पी-एच-डीला रजिस्ट्रेशन केलं आणि काँक्रीट टेक्नॉलॉजी या विषयामध्ये पी-एच-डीसाठी मी अभ्यास सुरू केला. जवळ-जवळ 4.5 वर्षांचं संशोधन मी ज्याच्यामध्ये प्रयोगशाळेतील सगळे प्रयोग आहेत आणि माझी वाचन आणि त्याच्यामधून काढलेले निष्कर्ष या जोरावर मी काँक्रीट या ज्या सिव्हिल इंजिनिअरिंगचं प्रमुख मटेरियल आहे, त्या काँक्रीटमध्ये रेतीच्या जागी प्लास्टिकचा उपयोग करणं, भुगा करून, हे संशोधन मी खरं म्हणजे या विषयावर जगभर संशोधन चालू आहे. पण जगातील सर्व संशोधकांचा निष्कर्ष आहे आणि जो मी सुद्धा माझ्या शोधामधून दाखवलेला आहे, की प्लास्टिक घातल्यानंतर काँक्रीटचं जी मजबूती असते, स्ट्रेंथ असतं, ते कमी होतं. आणि असं पाहण्यात आलेलं आहे, की जर तुम्ही 20% घनतेनं जर प्लास्टिक त्यामध्ये टाकत असाल, तर त्याचं स्ट्रेंथ निम्म होऊन जातं. जे चांगलं नाही आहे काँक्रीटसाठी. पण माझ्या सरांनी आधी याच्यावर संशोधन सुरू केलं होतं गोव्यात आणि त्यांनी त्यांचा पेपर पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिश झालेला आहे. त्याच्यामधून त्यांनी दाखवलं, की काँक्रीटमध्ये 10% पर्यंत घनतेनं जर रेतीच्याच कणा इतकं प्लास्टिक जर केलं, तर ते सेम स्ट्रेंथ घेऊ शकतं. परंतु मला हे पुढे न्यायचं होतं. सरांनी सांगितलं, की हाच विषय तू पुढे ने. आणि मग मी ह्या माझ्या काँक्रीटमध्ये अभिनव पद्धतीनं एक वेगळा प्रयोग करताना हिंदुस्तान झिंक लिमिटेड म्हणून जी नामवंत आस्थापन आहे राजस्थानमध्ये, त्यांची जी मळी असते बाहेर वेस्ट म्हणून जाते, ती मळी पण मागवून घेतली. कारण IIT दिल्लीचा एक पेपर होता आणि संशोधन होतं, की ती मळी जर आम्ही काँक्रीटमध्ये घालू, तर स्ट्रेंथ नॉर्मल काँक्रीटपेक्षा जास्त होतं. आता माझं काय होतं, की माझं असं होतं, की प्लास्टिकमुळे स्ट्रेंथ उतरतं, पण ही मळी वापरल्यानं स्ट्रेंथ वाढेल आणि ही मळी वजनदार असते याच्यापेक्षा, सँडपेक्षा. म्हणजे मी काँक्रीटचं जे वजन आहे, ते वजन वर आणू शकेन आणि स्ट्रेंथ पण आहे, ते पण लेव्हल करू शकेन. या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधत मी 17% पर्यंत ती प्लास्टिक वापरता येते, हा निष्कर्ष केलेला आहे. आणि याला प्रयोगशाळेतील सगळ्या प्रयोगांना अनिल खवटे साहेबांनी खूप मदत केलेली आहे. अनिल खवटे साहेबांची इंडस्ट्री आहे कुंडईला. त्यांनी मला मोफत तिकडे सगळ्या सुविधा दिलेल्या होत्या. म्हणून मी म्हणतो, की निवेदनाच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा शिक्षण घेताना निवेदनातील आनंद आणि याच्यातील जिज्ञासा, कारण आनंद आणि जिज्ञासा यांचा मेळ चांगल्या तऱ्हेनं सांभाळायचा मी या क्षेत्रामध्ये पी-एच-डी करताना प्रयत्न केला. म्हणून निवेदन बंद केलं नाही. कारण तो आनंद
एनर्जी देत असतो. हो. या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधत हं. जसं मी ती मळी आणि प्लास्टिक वापरून हे अरे केलं, वाह! तसं माझ्या सुंदर. जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी ताळमेळ सांभाळत चांगलं जीवन मला आनंददायी जीवन देण्याचा मी प्रयत्न केला. बस आणखी काय. खूप छान. गोविंद सरांना आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आताही ऐकलंय, पण तरी त्यांच्याकडून आणखीन काहीतरी ऐकायची माझी नक्कीच इच्छा आहे. मी सरांना विनंती करेन, की त्यांनी एक कविता त्यांच्या शैलीत आमच्यासाठी सादर करावी. पण त्या अगोदर हा शेवटचा भाग असेल, तर त्या अगोदर मी सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते, की त्यांनी त्यांचा वेळ आमच्यासाठी दिला. सर, आजपर्यंत तुम्ही हजारो कार्यक्रमांना तुमच्या सुश्राव्य, अभ्यासपूर्ण निवेदनाने चार चांद लावले आहेत. ह्या निवेदन क्षेत्राबरोबरच तुमची जी इतर क्षेत्रातली जी प्रगती आहे, गायन क्षेत्र असो, नाट्य क्षेत्र, लेखन आणि आता संशोधन, तर या सगळ्या क्षेत्रातली तुमची घोडदौड ही अशीच चालू राहावी, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं हेही आम्हाला सांगा आणि त्यानंतर आपण तुमच्या दमदार आवाजातल्या एका अरे कवितेकडे वळूया. मनःपूर्वक आभार सोनाली. तुझ्या या अंतरंग चॅनलच्या माध्यमातून आज मला इकडं एक पाहुणा म्हणून बसण्याची संधी प्राप्त झाली आणि खरंच तू खरं म्हणजे माझ्या मनातील गोष्टींना स्पर्श केलेला आहेस आणि मी काहीसा व्यक्त होऊ शकलो इकडे. पण एक गोष्ट सांगू इच्छितो प्रत्येकाला, की सर्वांनी असं एक क्षेत्र आयुष्यामध्ये निवडावं, ज्या क्षेत्रामधून तुम्हाला पैसा सगळीकडे प्राप्त होईल, पण आनंद सगळीकडे प्राप्त होतो असं नाही. आणि तो आनंद प्राप्त होण्यासाठी प्रत्येकानं कार्यरत राहावं. कारण या क्षेत्रामध्ये खूप मोठी माणसं आहेत आणि मोठी माणसं असं म्हणतात, की मोठी माणसं ही उगाच मोठी होत नसतात. आपण म्हणतो मोठी माणसं कोणी भेटली, की आपण सहज म्हणून जातो, की "तो मरे वयल्यान घेऊन आयला." हं, हं. तसं काही नसतं. हं, हं, हं. या जगातला प्रत्येक माणूस वरनं काही ना काहीतरी घेऊन आलेला असतो. पण ज्या माणसाला ठाऊक असतं, की वरनं आपण काय घेऊन आलेलो आहे, तोच माणूस मग त्या क्षेत्रात आपला जीव ओततो आणि मग जगाला आपण काय द्यायचं याचा विचार करत असतो. आणि मला ठाऊक होतं, की मला परमेश्वरानं वाणी दिलेली आहे चांगली. हं. त्या वाणीचा चांगल्या प्रकारे कुठे कसा उपयोग करू शकेन याचा मी प्रयत्न केला. किती अंशी मी यशस्वी ठरलो ते काळ ठरवेल. पण मला वाटतं पण मला आनंद प्राप्त झाला हे निश्चित, की मी जे कार्य करतो त्याच्यामधनं मला जीवनाचा आनंद प्राप्त झालेला आहे. तो असाच या ना त्या माध्यमातून प्रत्येकानं करावा अशी मी इच्छा बाळगतो आणि तुम्हा सर्वांना तुमच्या आयुष्यामध्ये असाच आनंद प्राप्त होवो जो मी अनुभवत आहे, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. तर सोनालीनं मला निवेदनामध्ये जी गोष्ट आवडते, मला कविता ही माझ्या आवडीची गोष्ट आहे आणि म्हणून मी काही कविता सादर करण्याचा नेहमी माझ्या निवेदनातनं प्रयत्न करत असतो. अशीच एक विंदांची कविता तुमच्या समोर सादर करतो, जी मी संगीत कार्यक्रमामध्ये कधी-कधी सादर करत असतो. ही कविता विंदांनी पंडित कुमार गंधर्व यांच्याकरता लिहिलेली आहे. कारण हां. कुमारजी एक दिवस विंदांकडे आलेले होते. कारण दोघेही घनिष्ठ मित्र होते. हं, हं. विंदा कुमारजींना म्हणायला लागले, "कुमार काहीतरी ऐकवणार आहे आज." हां. तर कुमारजी म्हणायला लागले, "तुला काय ऐकायचं ते तुझ्या कवितेमधूनच सांग की." हां. तर विंदा शिवपुत्रांना सांगतायत. शिवपुत्र ते. हां. बघा काय शब्द आहेत हां. त्यांचे. ते म्हणतात, की 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा करणाऱ्या गूढ महंता हं. शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेव. प्राजक्ताच्या दवामध्ये भिजलेला ऋषभ उचलून बावरलेल्या प्राजक्ताला दे. गंधार गगनाचा समज निशिगंधावर कललेल्या हं. अंधारात वितळणाऱ्या मावळतीच्या मंद तेजासारखी मींड घेऊन मध्यमापर्यंत जा. हं. पण तू तिथपर्यंत कसा आलास हे मात्र मध्यमाला सांगू नकोस. पुन्हा एकदा शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेव आणि आड पावलांनी प्राजक्ता खालून माग फिर पुढे गेल्यासारखा मागच्या जन्माजवळून पंचमाच्या प्राणापर्यंत. दैवत दैवत धीराचा असू दे. दैवत धीराचा असू दे. त्याच्या काळजावर निषादाची धार पाजळून घे षड्जाची तार कापण्यासाठी.
12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा करणाऱ्या गूढ महंता शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेव. शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेव. वा. तर असा हा षड्ज ठेवत आम्ही समेवरनं पुन्हा एकदा पुढच्या काळाकडे जात आहोत. तुम्हा सर्वांना ठाऊक असेल की गोव्याची नामवंत लेखिका, सुसंवादिनी, संवादिका म्हणून ज्यांची ओळख आहे, अशी साहित्य क्षेत्रातील ज्यांना ओळख या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचं नामांकन प्राप्त झालेलं होतं, अशी सोनाली धीरज परब अंतरंग या युट्यूबच्या चॅनलच्या मार्फत उत्तमोत्तम अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आम्हा सर्वांना देत आहे. आणि ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून साहित्यिक सांगीतिक कार्यक्रमांना भरपूर असा वाव त्या चॅनलच्या मार्फत मिळत आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा आणि या चॅनलला उदंड प्रतिसाद द्यावा, अशी मी विनंती तुम्हा सर्व युट्यूब चॅनल रसिकांना करत आहे. धन्यवाद.